इसीलिए तो कहता हूँ क्या, फिल्मों के सारे हीरो मेरे आगे हैं जीरो, फिल्मों के सारे हीरो मेरे। ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर लाईक करून, शेअर नाही केला तर शेअर करून. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल मित्रांनो. तर मित्रांनो, जे काय यूज केलं मटेरियल ते सर्व आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण भेटून जाईल मित्रांनो. तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आजच्या काही नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपला अशा प्रकारे अलाइट मोशनला ओपन करायचं. मग आपल्या अशा प्रकारे प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसणार. सर्वात अगोदर आपल्या अशा प्रकारे बीटमार्क प्रेसेटला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं बीट्स वगैरे लावून दिले मित्रांनो. जे काय येलो लेयर्स आहेत ना, ह्या येलो लेयर्समध्ये फोटो वगैरे ॲड करून घेण्यासाठी मग आपल्या येलो लेअरवरती क्लिक करायचं. कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर जे का तुमच्या आवडीचे फोटो आहे मित्रांनो, फोटोला सिलेक्ट करून आणि प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मग आपल्या येलो लेअरवरती क्लिक करायचा. कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे काय फोटोला सिलेक्ट करून प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मग आपल्या येलो लेअरवरती क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर मग आपला जे का फोटो त्या फोटोला सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे 6.13चं बीट लिहायचं. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. जे का फोटो आता जे ॲड केलं त्या फोटोला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घेतल्यानंतर लास्टमध्ये ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मग आपला सेकंड बीटला जायचं, 2 पार्टमध्ये कट करायचं. आणखी सेकंड बीटला जायचं, 2 पार्टमध्ये. जसं मी फोटो वगैरे कट करत आहे ना त्याच स्टेपमध्ये पण फोटो वगैरे कट करून घ्या. फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो ते एक ग्रुप दिसेल, या ग्रुपच्या वरची फोटोला डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर मग आपल्या ह्या ग्रुपच्या प्रेस करून वरच्या वरला सेट करायचं. सेट केल्यानंतर ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. मला 3 ग्रुप दिसतील मित्रांनो. फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. मग आपला फर्स्टला मग आपलं प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये आता अशा प्रकारे फोटोला सिलेक्ट करायचं. जिथं पण रेड बीट आहे जे का रेड बीटच्या पुढचा पार्ट कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला फोटोवरती क्लिक करून मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी सेट करत आहे त्या स्टेपमध्ये सेट करून घ्या. सेट केल्यानंतर या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. कॉपी लेअर करून घ्या. कॉपी लेअर केल्यानंतर इथून पण बॅक यायचं. मग आपल्या ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. मग आपला स्क्रॉल करून खालच्या बाजूला सेट करायचं. मग आपला थर्ड ग्रुपवरती क्लिक करून ॲडिट ग्रुपवरती क्लिक करून डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. मग आपला प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो बॅक यायचं. बॅक केल्यानंतर जे का अशा प्रकारे जे का फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर 6.13च्या बीटला आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं जे का अशा प्रकारे इमोजी पेंजर आहे त्या इमोजी PNGला ॲड केल्यानंतर मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे वरच्या वरला सेट करायचं. सेट केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे मोठी करून घ्यायचं. मोठ केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे एकदम छान असं सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर बॉर्डर आणि शॅडोच्या ऑप्शनवरती क्लिक करून 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे का शॅडोला ऑन करून घ्या. ऑन केल्यानंतर जे का साईज आहे तुमच्या हिशोबाने सेट करून. सेट केल्यानंतर मित्रांनो लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर अशा प्रकारचे काही शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन केल्यानंतर जे फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मग आपला अशा प्रकारचे काय बीटमार्क प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. बीटमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे का लहान फोटो आहे त्या लहान फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर अशा प्रकारचे का शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे का सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर अशा प्रकारचे का बीटमार्क प्रिसेटला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर जे का अशा प्रकारे सेकंड फोटो दिसेल तर फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर अशा प्रकारचे का शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे का थर्ड फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारचे का बीटमार्क प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. बीटमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो.
मग आपला अशा प्रकारचे जे का शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्याकडे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे का 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून मग आपला अशा प्रकारे जे का कॉफी फेड करून घ्यायचं. कॉफी फेड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर अशा प्रकारचे का बीट मार्क प्रिसेटला ओपन करून घ्यायचा मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर ग्रुपच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारचे का शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे का लास्ट उरलेली फोटो आहे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं. जे का 2 लेयर्स आहेत त्या 2 लेयरला सिलेक्ट करायचं. मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी टू लेयर्स करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपल्या अशा प्रकारचे का बीट मार्क प्रिसेटला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर जे का लास्टची उरलेली फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या अशा प्रकारचे का 6.13चं बीट लिहायचं. मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट टू लेअर करून घ्यायचं. पेस्ट टू लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या एकदम छान असं दिसून जातील मित्रांनो. मग आपल्या अशा प्रकारे फर्स्ट लिहायचं. प्लस सेकंडवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. जे काय अशा प्रकारे एक सॉन्ग दिलं त्या सॉन्गला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. वर 3 डॉटवरती क्लिक करून एक्सट्रा ऑडिओवरती क्लिक केल्यानंतर MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट झालं. जे का व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला व्हिडिओ एकदम छान असं बनवून रेडी झाल्यावर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारचे एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.